मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। मुंबईत मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे। दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। चर्चगेट आणि सीएसएमटी परिसरात जोरदार पाऊस। दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दक्षिण मुंबईत पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे। मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी पाणी देखील साचलंय। चर्चगेट आणि सीएसएमटी परिसरात जोरदार पाऊस होतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। बघूया। दुपारी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। विशेषतः ही जर वेळ आपण बघितली तर मुंबईतील चाकरमान्यांची कामावरनं घरी परतायची वेळ आहे आणि अशातच पावसाने आता हजेरी लावल्याने सगळ्यांची तारांबळ होत आहे। काही वेळापासून मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा जोर हा जो आहे वाढलेला आहे। एकूण आपण जर बघितलं तर हवामान विभागाच्या माध्यमातून आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता। सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती आणि विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळं हा पाऊस असाच जर राहिला तर मुंबईच्या काही सखल भागामध्ये देखील पाणी शिरू शकतं। नैऋत्येकडनं वाहून येणारे वारे आणि त्यासोबतच निर्माण झालेली आर्द्रता हे एकूणच वातावरण पावसासाठी पोषक ठरलं होतं। मात्र नेमकं पावसाने जी हजेरी लावलेली आहे, ही पावसाने लावलेली हजेरी चाकरमान्यांच्या आता कामावरनं घरी परतण्याच्या वेळी लावली आहे आणि त्यामुळं मुंबईकरांच्या जीवनावर काहीसा याचा परिणाम पडू शकतो। जर मुंबईच्या असाच पाऊस जर सुरू राहिला मुसळधार तर मुंबईच्या सखल भागामध्ये जी स्थानकं आहे, ज्यामध्ये सायन्स स्थानक असेल, माटुंगा स्थानक असेल, कुर्ला स्थानक असेल, या स्थानकामध्ये पाणी शिरू शकतं आणि त्याचा देखील परिणाम लोकलवर होऊ शकते। तुर्तास तरी अशी कुठलीही माहिती नाही, मात्र पावसाचा जोर बघता याचा परिणाम नक्कीच मुंबईकरांच्या दळणवळणावर होऊ शकतो। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।